महाराष्ट्रामध्ये जेवढे राजकीय पक्ष आहेत ते प्रत्येकजण आपापल्या पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रत्येकाला तशा प्रकारची मुभा आहे. आता अलीकडच्या काळामध्ये युतीचं, आघाड्यांचं अशा प्रकारचं राजकारण चालतं. आपण पत्रकार मित्र पण सगळेजण बघता. महत्त्वाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही आमचं जे काही धोरण असतं त्या पद्धतीनं जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना असं वाटत असतं की बाबा आपल्याला संधी मिळाली पाहिजे, आपल्याला पण काम करता आलं पाहिजे आणि त्याच्यामुळं हे सगळे आमचे कार्यकर्ते सगळ्याच पक्षाचे तशा प्रकारची अपेक्षा करत असतात. आता तुम्ही जर बघितलं तर माझ्या एकट्याच्या पक्षात नाही, अनेकांच्या पक्षात वेगवेगळे मान्यवर प्रवेश करतात. तसं बघितलं तर अनिल देसाई आणि मी पूर्वी एकत्रच काम केलेलं आहे, परंतु मधल्या काळामध्ये काही थोडंसं वेगवेगळ्या रस्त्यांनी सगळेजण गेले. आता पुन्हा आम्ही त्यांना सामावून घेतोय. दादा, सातारा जिल्ह्यामध्ये युतीमध्ये थोडी धुसफूस असल्याचं दिसते. आता जयकुमार गोरे यांनी मकरंदाबांच्या वाई विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम घेऊन परिवर्तनाची वेळ आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं. त्यावर आबांनी सुद्धा मी काय 2-3 हजार निवडून आलो नाही, मोठ्या फरकाने निवडून येतो. काय होतं, प्रत्येकाला बोलण्याची मुभा आहे, परंतु बोलत असताना जी काही आमची NDA आहे किंवा महायुती आहे याच्यावर कुठलाही काही अडचण येता कामा नये, परिणाम होता कामा नये, कार्यकर्त्यांना पण वेगळा संदेश जाता कामा नये याबद्दलची काळजी घ्यायची असते. मागे देखील आम्ही ज्यावेळेस महाविकास आघाडीत असायचो त्यावेळेस पण अशा काही घटना घडायच्या, पण त्याची काळजी भाजपची स्वतः मुख्यमंत्री घेतील, राष्ट्रवादीची मी घेईल, शिवसेनेचे एकनाथराव शिंदे घेतील, असं आम्ही बसून ठरवून ते करू. दादा, कर्जमाफीचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरलेला आहे. कर्जमाफी जर लवकरात लवकर घोषणा केली नाही तर आम्ही मोठं आंदोलन राज्यात उभारू. यामध्ये आम्ही कधीच कर्जमाफीपासून बाजूला गेलो नाही. आमच्या जाहीरनाम्यामध्ये होतं महायुतीच्या, आम्ही त्याच्याशी स्टिकअप आहोत. फक्त आम्ही एक कमिटी केलेली आहे, कारण उद्याच्याला साधारण एखादा निर्णय घ्यायचा म्हटलं तर त्याची अंमलबजावणी करत असताना आर्थिक पण सगळ्या बाबी तपासाव्या लागतात. मग तुम्ही म्हणाल मग निवडणुकीच्या आधी तुम्ही तपासल्या नव्हत्या का? निवडणुकीच्या काळामध्ये पत्रकार मित्रांनो, अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं घोषणा करतात. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचेच आहोत. आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं कधीही म्हटलेलं नाही. योग्य वेळ आल्यानंतर आमची ती कमिटी आहे, ती कमिटी त्याच्याबद्दलची माहिती त्या बाबतीमध्ये देईल आणि साधारण आमचा बाकीचा पण जबाबदारी आहे, राज्य चालवण्याची जबाबदारी आहे. आम्ही आता एक प्रकारे शेतकऱ्यांना पण मला वाटतं केंद्राचे आणि राज्याचे मिळून 12,000 रुपये वर्षाला देतो. आम्ही 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरची माफी केली, त्याला 20,000 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं आपण महावितरणला भरतो. तो एक फक्त ते जे इलेक्ट्रिक पंप चालवतात त्या शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट मिळतो. आज आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये महिना देतो. त्याच्यात पण आमच्या गरीब शेतकऱ्यांच्या घरातल्या महिला ज्या येतात त्यांना पण ते पैसे मिळतात. असे वेगवेगळ्या आम्ही घरकुलाच्या योजना देतो. वेगवेगळ्या शेतकऱ्यांचं एकंदरीत सावकाराच्या दारात त्याला जायला लागू नये म्हणून 0% व्याजाने आम्ही त्यांना पीक कर्ज देतो 3 लाखापर्यंत. सातारा जिल्हा बँक देते, कोल्हापूर देते, सांगली देते, पुणे देते. अशा पद्धतीनं आपण करतो आणि त्याच्यातून एक प्रकारे हा पूर्वी तर शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जावं लागायचं. आता शेतकरी 0% व्याजाने फक्त घेतलेलं कर्ज त्यांनी वेळेत फेडलं पाहिजे, आर्थिक शिस्त पण राहिली पाहिजे. अशा पद्धतीनं आमचं काम चालू आहे आणि आम्ही कधीही केलेल्या घोषणेपासून बाजूला गेलेलो नाही. आम्ही योग्य वेळ आल्यानंतर ती कर्जमाफी देणार आहोत. अरे दादा, पहिल्यांदा जरा तपासून घेऊ दे ना बाबा. मी समिती केली की नाही, समिती केल्यानंतर ते आम्हाला सांगतील ना कुठल्या घटकाला द्यायचं, मग अल्प का अत्यल्प
किती एकराच्या आतल्या वगैरे हे सगळं घेऊन तपासून लहान शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका आणि सर्वच प्रकारच्या शेतकऱ्यांना चांगला भाव त्यांच्या पिकांना त्यांचं एकंदरीत जे काही योजना असतात त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा असा सगळा आमचा प्रयत्न आहे. दादा, मुंबईतील कबूतरखान्याच्या प्रश्नी पेटा जी संस्था आहे तिनं समर्थनार्थ जाहिरातबाजी केली आहे. त्यांचं म्हणणं कबुतरांच्या जे काही कबूतरखाना आहे ते घाटवलं जाऊ नये अशा पद्धतीचं आहे. हो का, तुमचं कुणाचं काही म्हणणं असलं तरी आपल्यामध्ये संविधानाने कायद्याने घटनेनी सर्वोच्च न्यायालय हे अंतिम आहे. त्याच्यामुळं तुमच्या माझ्या काही जरी वेगवेगळी मतं असली तरी ती मतं आपण आपल्या वकिलामार्फत कोर्टाच्या समोर मांडली गेली पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालय हायकोर्ट हे त्याच्याबद्दलचा निर्णय देईल. तो निर्णय त्यांनी ऑलरेडी दिलेलाच आहे आणि त्या पद्धतीनं अंमलबजावणी करणं हे सरकारचं काम पडतं. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना फोन केलाय, गणपतीच्या एकूण कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलंय, कसं बघताय? नाही, मला एक कळत नाही, एका भावानी एका भावाला गणपतीला बोलवलं कसं बघता तसं बघतो. एक भाऊ एका भावाच्या घरी जाणार आहे आणि गणेशोत्सवाला तो हजर राहणार आहे. काय बघतो, कसं बघतो, असं बघतो का असं बघतो का, अवघड आहे. मी तुम्हाला वेळ दिली राहू काहीतरी मला नीट. अरे एक इथं म्हणजे ऊस काय ओट चोरी कुठं झाली ती दाखवा ना. त्यामध्ये असं काही बर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तेव्हा वोट चोरी झाली नाही. पंजाब आलं ताब्यात आपच्या, दोनदा माग आमचं दिल्ली आलं, कलकत्ता आलं, कर्नाटक आलं, आंध्र प्रदेश आलं, तिकडं तेलंगणा आलं, तामिळनाडू आलं. तिथं काही नाही. जर इकडं काही झालं की लगेच वोट चोरी आहे. अरे वा. आणि हा पूर्ण निवडणूक आयोगाला स्वायत्तता दिलेली, त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. जे कुणाच्या असेल त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, निवडणूक आयोग तपासे आणि अंतिम निर्णय घेईल. पृथ्वीराज चव्हाणांच्या घरातील सदस्यांची मतदानाची 3 ठिकाणी नोंद आलेली समोर आली. याबाबत भाजपनं पण पत्रकार परिषद घेतली. मध्ये त्यांनीच या बोगस मतदानाच्या बाबत आवाज उठवला होता, तर तुम्ही काय? प्रत्येकाने आत्मचिंतन आत्मपरीक्षण करावं आणि मग वक्तव्य करावं, एवढंच मी त्याबद्दल म्हणतो. मान भागामध्ये आता देसाई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी थोडीसं दडपशाहीचं किंवा प्रशासनाचा दुरुपयोग करण्याचा प्रकार असा घडतोय, त्याची खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली. या आत्ताच्या पक्षप्रवेशानंतर एकंदरीत या सगळ्या प्रकाराकडे आपण कसं पद्धतीने आम्ही एवढंच बघतो, चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे. कुणालाही कायदा हातात घेण्याचा कारण नाही आणि कुणी सत्तेचा वापर हा कुठंतरी इतरांना त्रास देण्याकरता करू नये. ते आपल्याला सगळ्यांना आपण न्याय दिला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. दादा, एक सवाल है कि राज ठाकरे ने पुणे में मीटिंग में कहा है कि राहुल गांधी ने वोट चोरी की ये गड़बड़ी ये सामना जिसको सपोर्ट किया है तो चुनाव में चुनाव इसे दबाना चाहे, आप क्या कहेंगे? चुनाव क्या दबाना चाहे इसे? किसने कहा दबाना? राहुल गांधी ने. वो चुनाव आयोग उसके बारे में डिसीजन लेंगे ना, वो उनका अधिकार है. उसमें हमें इंटरफेयर करने का कोई अधिकार नहीं है. जिसकी कोई कंप्लेंट होगी तो वो चुनाव आयोग के पास जा सकते हैं. आपकी जो भी उनकी कंप्लेंट है वो वहाँ दे सकते हैं और चुनाव आयोग उसके बारे में इंक्वायरी कर सकता है, सही है या गलत है, और डिसीजन दे सकता है. दूसरा सवाल है कि उद्धव ठाकरे और पीएम मोदी आरोप लगाया है कि उनके उम्र में सिंदूर खराब होता है, इस पर आपका कहना है? उद्धव ठाकरे ने पीएम मोदी पर आरोप लगाया है कि उनका उम्र में सिंदूर वाला खून ठंडा होकर ओल्ड ड्रीम बन गया है, इस पर आपका क्या कहना है? अरे क्या इस पर मैं क्या कहूँ, मुझे एक समझ में नहीं आया था. मैंने मीडिया को अभी टाइम दिया है. ये ऐसा बोल रहा है, उसके बारे में मुझे क्या लेना देना है. वो जो बोल रहा है वो बोलेगा.
मुझे जो बोलना है मैं खुद बोलूंगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।